23 आणि सुंदर असा हा मात्र मॅच काउंटडाऊन मात्र इथे काउंट केलं जाते. आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह स्क्रीनवर आणि काउंटडाऊन झाल्यानंतर आपण पाहतोय नक्कीच मॅच चालू करायचा आहे. येस, आपण पाहू शकाल. सुपर 4 3 2 1 अँड लेट्स प्ले. पहिला चेंडू पडेल गोलंदाजी मार्कवर. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर म्हटलं जातं. अनुभव हाच करा तुमचा शिक्षक, असं मात्र गोलंदाज आपण पाहतो यतीनजी राऊत. क्रिकेटवर मात्र नितांतपर्यंत त्यांनी दाखवलंय कित्येक वर्ष या संघाकडून ओपनिंग स्पेल हाताळण्यासाठी गोलंदाज यतीन. विभूती सर यांचं आगमन झालं. वेलकम सर. येऊन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. आपला वेलकम असेल सर. या वेलकम. ओव्हर टू कमेंट बॉक्स. थँक्यू सो मच. पहिला चेंडू जब्बीरसाठी आणि यावेळेस टॅप केला, परंतु तिथे पूर्णपणे आपल्या हाईटचा उपयोग करत असताना क्रितेश घरात क्या बात आहे. जर माझी उंची ही का आहे तर नक्कीच अशा 4 धावा सेव्ह करण्यासाठी विभूती सर पाहायला भेटत. महाराष्ट्र पोलीस कार्य त्यांचं आगमन झालं. वेलकम सर. वनमनशिप पंचाळी आयोजित आपण पाहतो रिस्ट मनी प्रेझेस महाकाल चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. येऊन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या फटका मात्र सजवला गेला, परंतु तिथे क्रितेश नावाचं एक भिंत उभी होती. त्यांनी सांगितलं की सहज चौकार जाणार नाही, तुम्हाला मात्र इथून प्रयत्न घ्यावे लागतील. यावेळी वाईट पंचांनी मात्र 2 हात बाजूला अवांतर केलेत. संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रात कवायत करण्याची संधी पंचांना देखील मिळाली. पंच समीर खान तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक ऑफिशियल बॉक्स क्रिकेटसाठी हे पंच आपण पाहतोय. तदनंतर चिराग तरे असतील आणि आपण पाहतोय प्रदीपजी हे देखील तुम्हाला पाहायला. स्वतः आयोजक आहेत. 1 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस मात्र लेग स्टिकवर चेंडू होता. चेंडू पार जाऊन आदळतोय. बाईकचे संकेत येत आहेत. पंच मात्र दर्शवितील. तिथे मात्र डॉन यांच्याकडून थोडी चुकी झाली. कुठेतरी हवं तसं क्षेत्ररक्षण झालं नाही, यष्टिरक्षण झालं नाही. महत्वाची स्पर्धा आहे, महत्वाची मॅच आहे. इथून मात्र ह्या मायनर चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण आता संधी चुकली तर मात्र 365 दिवस थांबावं लागेल. इथून वन्स मोर नाही, एकदा जर मात्र पराभूत झाला तर फक्त आठवणी सोबत घेऊन जावं लागतील की त्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीकडे आम्ही पाहिलं होतं, परंतु काहीतरी चुका झाल्या आणि तिथून मात्र आमचं स्वप्न ते स्वप्न राहिलं. यावेळेस पुन्हा एकदा निलेश चोडूचा फटका मात्र सुंदर आहे आणि यावेळेस निकुंजच्या मस्तकाला पटकन जाऊन चौकार. उर्वी ऑर्केस्ट्रा धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप सुंदर प्रेक्षकांना रिझवण्याचं काम तुम्ही आजच्या रजनीत करतील, नो डाऊट. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला करण्याचा प्रयत्न. चेतन पाटील सरपाड्याचा मात्र स्टार. आताच मात्र कुमारचा श्री झालाय आणि खऱ्या अर्थाने कुमार चेतन आता श्री चेतन असं आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आज वैवाहिक जीवनासाठी त्यांना देखील खूप शुभेच्छा असतील. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लेग स्टिकवर होता. तिथे मात्र क्लिअर झोन मध्ये फटका अतिशय सुंदर, परंतु तिथे सिंगल मिळणार. धावसंख्या 1 ने आकार घेत आहे. धावांची गती जर पहिली स्कोर काढला तर आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5 आणि धावा फलकावरती 7 ऑन दी स्कोर कार्ड. खूप सुंदर पहिलं षटक, कारण आतापर्यंत 50-50चा बॅटल आहे. विकेट गेलेले नाहीत आणि धावा देखील 7, म्हणजे इट्स ओके असं गोलंदाज यतीन राऊत म्हणत असणार, नो डाऊट. सुपर चांगला क्रिकेट मैदानाच्या आत पुन्हा एकदा जब्बीर. यावेळी फुलर लेनचा चेंडू कुठेतरी आपण पाहतोय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ तर समाप्तीवर राहिला. जब्बीर मात्र शांत पाहायला मिळाला, परंतु निलेशने दाखवून दिलं की जरी जब्बीर शांत असेल परंतु मी माझ्या संघासाठी धावांची जी भूक आहे ती मिटवणार. आणि यावेळेस पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 7 धावा. नक्कीच महाकाल चषक 2023 आम्हाला सपोर्ट केलाय सर सोनकांबळे मॅडम पाहायला भेटेल. यांचा खूप सुरेख सपोर्ट आपल्याला पाहायला भेटेल. तसंच नीलाबाई सुर्वे, भोतीजी पाटील सर, आजी ग्रामपंचायत सरपंच पंचाळी, महाकाल ग्रुप, चायनीज वायनीज, तसंच पाहायला गेलं तर फूड प्राईड युनायटेड, सलीमभाई, शंकरभाई, रणजितभाई खरात, धनसुख काका, भरतभाई लादीवाला, अपोलो सिमेंट, प्रशांत पाटील बीजेपी जिल्हा प्रमुख, फ्रेंड्स मोबाईल, उत्तमजी म्हात्रे, सुजाता पाटील मॅम सरपंच आहेत पंचायत ग्राम, यांचा सुद्धा सपोर्ट आहे. नक्की सामना शेवटी परत तुमच्याकडे जोडेल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 5 षटकांचा मॅच तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर वजनदार खेळाडू, ज्या प्रकारे यष्टी आहे त्या प्रकारे त्याचं काम आहे. अर्थातच डॉन. पहिला चेंडू मी म्हटल्याप्रमाणे फक्त यष्टीकडे पाहू नका, त्याचं कर्तृत्व देखील तेच आहे. सुपर बॉलिंग. पहिला चेंडू संबरिंग डिलिव्हरी. क्रितेश सांगतो बॅटची एज लागलाय आणि चेंडू त्रिफळावर उद्ध्वस्त झालाय, परंतु नाना सांगतात की ना क्रितेशना इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, परंतु स्टम्प्सवर चेंडू आदळला नाही. नक्कीच पंचाली ग्रामपंचायत सदस्य सौ सुमनताई वरठा यांचं आगमन झालंय. वेलकम मॅम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत दर्शन येऊन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर
विराजमान महाकाश चषक मध्ये आज पाहुण्यांची मांदी आली आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. शेवटचा क्षण आहे, शेवटची रात राहिलं, पाहुणे नक्कीच येणार. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ओटू कमेंट्री बॉक्स विश्वाजी पाटील मेनफ्रॉम सरपाड आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. चला बोलूया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या मात्र आता डॉन यांचा यावेळेस फटका फसला आहे. जब्बीरला कुठेतरी विशेष सूर मिळत नाहीये, कारण हाच जब्बीर तुम्हाला असं बघायला मिळत नसतो. आज मात्र टॅपचे फटके बघायला मिळत नाहीत. चेंडू मात्र डॉट येतोय. 2 चेंडू आणि 8 धाबा धावफलकावर आतापर्यंत लागली जात आहे. सुंदर 2 मातब्बर संघ, क्वालिटी बॅटल. सुपर 8चा पहिला मॅच कसा असावा तर या 2 संघांमधलं हे द्वंद्व. एका बाजूला पॅराडाईज, एका बाजूला आपण पाहतोय बिरवाडी. सुपर शो, क्या बात आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. अतिशय सुंदर संगीत मात्र आपल्याला ऐकायला मिळत आहेत. अग्रिकोळ्यांची माया एकविराची आठवण करून देत असताना आमचे उर्वी ऑर्केस्ट्रा. येस, ओके. धावसंख्या फलकावर 4 आकार घेणार. आता नक्कीच आपण पाहिलं की 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. आता पुन्हा एकदा चौकार आल्यानंतर चेंडू डॉट येतोय, म्हणजेच त्या चौकाराचं महत्व कुठेतरी विशेष नाही. तुम्ही 3 चेंडूंचा खेळ केला, 1 चौकार आणला, ह्याला विशेष महत्व दिलं जाणार आणि तुम्हाला धावफलक धावतं ठेवणं खूप गरजेचं आहे. जब्बीरला मात्र विशेष सांगण्याची गरज नाही, परंतु हाच क्रिकेटचा खेळ आहे. यावेळेस आपण पाहतोय टॅपचा फटका आणि इथून मात्र सक्सेसफुल. येस डिझायर. तसं पाहिलं तर नेना मात्र मॅम ग्रामपंचायत सत्तेचा सुद्धा आपल्याला चांगला सपोर्ट पाहायला भेटते या स्पर्धेत. त्याचा सुद्धा आपण मनापासून धन्यवाद करूया. तसं पाहिलं गेलं तर प्रफुल्लजी पाटील साहेब, सोन्याबाई साहेब असतील, धीरज लाईव्ह यांनी आम्हाला कप स्पॉन्सर केले प्रत्येक क्वार्टर फायनलमध्ये मॅन ऑफ मॅच. तसं पाहिलं तर सलीम भाई, जयकांत भाई, मिकी पाटील, नयन भाई, रवी सर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धावसंख्या 16 फलकावर यावेळेस मात्र फ्लिक ऑन द रिस्क आणि चेंडू मात्र निघून जातोय. गौरवला कुठेतरी मात्र आपण पाहतोय चकमा मिळाला आणि चेंडू मात्र सरळ निघून गेलाय. ॲज अन स्विफ्ट ॲज अन ॲरो, बॅक टू बॅक 2 चौकार 4. धन्यवाद. लगेच पाहायला भेटतील आम्हाला जे सपोर्ट केले गेले ते म्हणजे पाहायला भेटतील चाकूदादा ग्रामपंचायत उमरोलीचे उपसरपंच, पाण्याची सोय त्यांना केली गेली. तसंच सविता जयस्वाल मॅम, अनुप पटेल साहेब, सौ मिताली मिलिंद राऊत मॅम यांचा सपोर्ट आहे. आतिश दादा, सिद्धेश तरी ट्रॉफीसाठी आम्हाला नक्कीच हे सपोर्ट आहे. नक्कीच पाहायला भेटतात आम्हाला. आज संदीप वर्मा SV फोटोग्राफर ते सुद्धा पाहायला भेटेल. एक ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये. रिस्ट मनीची कंपनी सुद्धा पाहायला भेटेल आमच्या जोडले गेले. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. सुरेख सामना सुरू आहे उपपात फेरीचा. एका बाजूला बिरवाडी तर एका बाजूला पॅराडाईस. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. 2 षटकांचा खेळ समाप्तीवर आपण पाहतो 20 धावा. 10ची सरासरी मेंटेन करत निलेश आणि जब्बीरची जोडी अतिशय सुंदररित्या सूर सापडवत आहे. बेसिक तुमच्याकडून एक चांगला रचला गेला म्हणायला हरकत नाही, कारण जर तुम्हाला उंच इमारत बांधायची असेल तर तुमचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. आणि यावेळेस 5 षटकांचा खेळ असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा, म्हणजेच तुमचा पाया भक्कम झालाय. इथून तुमची इमारत कशी असेल याच्याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. जब्बीरसाठी हा चेंडू कदाचित बोनस आहे. फुलरलेनचा चेंडू जब्बीर कधीच सोडत नाही. एकंदरीत पहिलं दिवाळीतला बोनस ज्या प्रकारे आपण ऍक्सेप्ट करत असतो त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये फुलटॉसचा चेंडू तुम्हाला अतिशय सुंदररित्या एकदम जवळतेने हा ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि त्याचा योग्य उपयोग केलाय. फुलटॉस चेंडूला दिशा देत चेंडू मात्र धावसंख्या 4ने फ्लाय होत आहे. एकंदरीत 24 धावा 24. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 मिनिटांचा अवधी तुम्हाला 1 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. 2 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. एक प्लेअर आतमध्ये येऊ शकतो तुमचा, तो म्हणजे ड्रिंक ब्रेक साठी. सुंदररित्या मात्र जब्बीरची बाट आता बोलायला लागते. कदाचित जरी अनुभव असला तरी देखील जब्बीर देखील एक जुना जाणता असा खेळाडू आहे. त्याच्यासमोर प्रेशर घेतलं जात आहे. धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल आता 26 लागल्या जात आहे. 26 धावा धावफलकावर. सुपर मॅच, चांगली मॅच. एका बाजूला आपण पाहतो पॅराडाईज बोईसर, एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच बिरवाडी. एका बाजूला अंडरम क्रिकेटचा बेताज बादशाह, एका बाजूला अंडरम क्रिकेटचा सुलतान आणि यावेळेस जब्बीरच्या विकेटचं पतन. पॅराडाईज बोईसर संघासाठी कुठेतरी कठीण काळ येईल का हा देखील प्रश्न महत्वाचा असेल. घेऊया एक छोटा ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीताला.
आपल्याला माहित आहेत रोहित पाटील रोया यांच्या रोया नावाने खूप जास्त प्रसिद्धी ज्यांना मिळालं आहे. संगीत क्षेत्र म्हणा, क्रिकेट क्षेत्र म्हणा, जिथे जिथे क्रिकेट तिथे मात्र रोहित पाटील हे नाव सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत आहे. फटका सुंदर होता, क्षेत्ररक्षण अतिशय देखणं आणि यावेळेस आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 38 धावा धावफलकावर 2 गडी बाद. नक्कीच पाहतात आपण धर्मवीर चषकाचे आयोजक आदरणीय सन्माननीय अतिजी राऊत यांचा आगमन झालाय. तर सरपंच चषक आयोजक राखीजी परदेशी यांचं सुद्धा वेलकम असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. तर बोलूया आपण एक सन्मानाकडे. अजून एक सन्मानशील सोन्याभाई यांचा सन्मान परेश म्हात्रे यांची शुभेच्छा. सोनाबाई या आपला एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. 1-2 आयोजित रिस्ट मनी प्रेझेन्स महाकाळ चषक 2023 5व्या पर्वामध्ये सोन्याबाईचा सन्मान. सोन्याबाई म्हणलं तर सोन्यासारखा माणूस, सोन्याचा मनासारखा माणूस पाहायला भेटतोय. सोनं स्वस्त महाग जरी झाला तर सोन्याबाईचा मन हा खूपच सुरेख आहे. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. परेश म्हात्रे यांचे शुभ असते. तर सामना रंगतदार आहे. आमचे पाहुणे सामन्याचा आनंद घेतात. आपण सुद्धा घ्या. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहायला भेटते म्हणजे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. वरील कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामना रंगतो मैदानाच्या आतमध्ये पॅराडाईज बॉईज विरुद्ध उर्वी 11 पुरस्कृत साई एकता बिरवाडी. येस, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल पाटील नेटवर्क अथक परिश्रमानंतर मात्र हे त्यांच्या पदरात पडलेलं फळ आहे. अतिशय सुंदररित्या मात्र टेलिकास्ट पालघरमध्ये ब्रँड नेटवर्क कुठलं असेल तर नक्कीच पाटील नेटवर्कचं नाव घेतलं जातं. कॅमेराच्या भूमिकेत मुनीर पाटील आणि एका बाजूला कपिल पाटील, त्यानंतर मा भवानीचे को फाउंडर अर्थातच धीरज गुप्ता तुम्हाला पाहायला मिळतात, जे मात्र लाईव्ह ऑपरेटिंग आणि आमच्या समवेत जे गुणलेखक आहेत निखिल म्हात्रे. यावेळी 6 चेंडू मात्र आपण पाहू शकाल डिक्लेअर झोनकडे वळत असताना नाना यांचा पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. फलंदाज निशांत पवार हे यंग टॅलेंट आहे. नाना सांगतात की तुमच्याच संघाकडून मी पहिले खूप चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु आता क्रिकेटचे नियम बदललेत. एक गाव एक संघ फॉर्मॅट झाल्या कारणामुळे आपण पाहू शकाल बिरवाडीमधून बिलॉंग करतात. पॅराडाईज बोईसर संघाला विश्वास आणि रोहन ही नावं मात्र खूप त्यांनी काहीतरी आपलं समर्पण केलं आहे पॅराडाईज बोईसर संघासाठी. आता आपल्याच पूर्वीच्या संघाच्या विरोधात फुलरलेंचा चेंडू आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल सार्थक घरात क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. क्रितेश देखील चेस करतोय या
क्षेत्ररक्षणासाठी, कारण क्रितेशला देखील माहिती आहे महत्वाचा मॅच. इथून एक एक धाव आपण सेव्ह करता या इनिंग मध्ये, तर मात्र सेकंड इनिंग चेस करत असताना आपल्याला मात्र ते सोपं जाईल आणि त्याची एक जाणीव असताना खूप सुंदर क्रिकेट बिरवाडीच्या माध्यमातून राहिलं. यावेळी समोरच्या दिशेने फलंदाज बाद होणार का? पंच मात्र आपण पाहतात. यस, बोट उचलल्या आकाशाकडे. रोहन नाना यांचे मेहनतींचं फळ त्यांना इथे मिळतं म्हणायला हरकत नाही. आपलं अंग झोकून दिलं आणि निशांत पवार या फलंदाजाला परतावं लागतंय डग आउटच्या दिशेने. यस डिझाय. ऑर्केस्ट्रा बँड नक्कीच पाहायला भेटत. महिला अध्यक्ष जय भवानी महिला अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सौ स्नेहा मात्रे यांचं आगमन झालं. वेलकम ताई, आपण सुद्धा येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. नक्कीच महिला वर्ग आपल्याला पाहायला भेटत. सामन्यात जाण्याचे दिसताना तर सामन्याकडे उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. आणि नक्कीच पंचाई म्हटलं की माता भगिनी देखील या स्पर्धेला नक्कीच खूप चांगला प्रतिसाद देत असतात. सातत्याने दरवर्षी आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा सुंदर चेंडू, क्या बात आहे नाना, सुपर बॉलिंग. पूर्णपणे मात्र गोलंदाजाला जखडून ठेवलं म्हणायला हरकत नाही. सुपर गोलंदाजी. धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल. इथून एकने आकार घेतली जात आहे का? काहीतरी विचार विनिमय केले जात आहेत. यस, रिव्ह्यू कशासाठी असणार आहे पंच? डेलिब्रेट साठी. यस, विकी येतील तिथे आम्ही चेक करणार आहोत. उत्कर्ष पंच येतील ही लक्षात घ्या आपण. ज्यांनी पंचच येतील. चला आपण टॉस साठी या. तारापूर 11 आणि रिफा 11 तारापूर. चला टॉस साठी आपण टी शर्ट आपल्याला देणार आहोत ही लक्षात घ्या. यश चांद ॲज अ कॅप्टन. निशांत दमनवाला एकाने जायचं प्लीज कॅप्टन. हिंदू जनजागृत सेना प्लीज. आपण पाहतोय यावेळेस जे संघ मालक होते पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये ते म्हणजे राज पामाले सर पाहायला भेटत. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नक्कीच सामना क्रुशियल आहे. मी विनंती करेल इनिंग ब्रेक टॉस करणार आहोत. तर आपण सामन्याकडे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू सो मच. हिंदू जनजागृती संस्थाचे फाउंडर आपण पाहतोय रवी कुमार सिंह सर मात्र इथे येत असताना आपण पाहतोय या स्पर्धेकडे वळत आहेत. एकंदरीत आपण पाहू शकाल सर, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण बघत आहात रिच टू मनी प्रेझेंट महाकाल चषक पंचायत 2023 चा हा शानदार करार. धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण पाहू शकाल. पंच मात्र तिथे नक्कीच आमच्यापर्यंत कळवतील की हा चेंडू मात्र आपण पाहतोय वत्सला भोईर मॅडमांना विनंती करतोय की नीताताईंचं मात्र इथे आपण स्वागत करणार आहोत. नक्कीच आपण पाहू शकाल. वत्सला भोईर मॅडमांना मी विनंती करतोय की नीताताईंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथोचित स्वागत सन्मान. अतिथी देवो भव. महाराष्ट्र म्हटलं की संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये हे संस्कार आहेत. हे मात्र महाराष्ट्रांवर संस्कार आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय महाराष्ट्र या भूमीत तुम्ही जन्म घेतलात तर खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य सार्थ करायला तुम्ही पूर्णपणे प्रयत्न केले पाहिजेत. कारण महाराष्ट्रात जन्माला येणं देखील नशीबवानांचं काम आहे आणि आपण या महाराष्ट्र मातीचे आहोत याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल आता जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 41 धावा. 41 धावा धावफलकावर आहेत. सुपर मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. एका बाजूला पॅराडाईज आहे, एका बाजूला आपण पाहतोय उर्वी 11 साई एकता बिरवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली मॅच, चांगलं बॅटल. कोण जिंकणार आणि कोण हरणार इथून मात्र आपण पाहतोय. नाण्याची पहिली बाजू आपण पारखून पाहिलाय. येणारी एक बाजू हेड्स पाहतोय, टेल्स बाकी आहे. सुपर मॅच तुम्हाला बघायला मिळेल नो डाऊट. येत्या काळात आपण पाहतोय बिरवाडीची गोलंदाजी चांगली राहिलं, धावांचा ओघ देखील आलाय. मॅच आतापर्यंत बॅलन्सिंग आहे. यावेळी सुपर, क्या बात आहे नाना. अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि आपण पाहतो भेदक मारा. गोलंदाज नाना याने मात्र एका चांगल्या गोलंदाजाला ज्या प्रकारे त्याची जादू असते त्या प्रकारे आता त्याला प्रतिस्पर्धी म्हणून त्याची जादू त्याच्यावर दाखवून दिली असं म्हणायला हरकत नाही. खूप सुपर गोलंदाजी. मी विनंती करेल शेवटचा चेंडू असेल नक्कीच आतिश दादा या आणि विभूती सर आपण सुद्धा यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. विभूती सर या
आतिश दादा आपण टॉस आपल्या हस्ते करणार आहोत आणि टी शर्ट आपण सुद्धा देणार आहोत. वळूया आपण कॉमेंट्री यस बॉक्स. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये बाळा हा मात्र आपण पाहतोय जब्बीर नंतर कोणी सिनियर असेल तर हाच तो विशाल. त्याच्या यष्टीकडे जाऊ नका. क्रिकेटची कित्येक मैदाने त्याने गाजवलीत असं मात्र खेळाडू. आता शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर जेवढ्या धावा येणार त्या तुमच्यासाठी आल्हाददायक असतील, कारण तुम्ही टार्गेट सेट करताय म्हणजेच तुम्हाला टार्गेटसाठी जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गोलंदाजी जरी चांगली असली तरी देखील प्रतिस्पर्धी संघ क्रितेश असतील, तदनंतर गौरव असतील, चेतन असतील, सार्थक असतील, म्हणजे दिग्गज खेळाडूंची मांदियाळी तुम्हाला आजच्या या रजनीमध्ये पाहायला मिळेल. सुपर मॅच. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. यावेळेस पटका चांगला आहे. यतीन राऊत क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या 1 फलकावर मिळेल. आता 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. धावा असतील त्या म्हणजेच 43 धावांचं टार्गेट असेल. काय होतील घडामोडी, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण खाऊन जाईल भाव, पहिले घेऊया टॉस आणि तदनंतर जसा सेकंड इनिंग चालू होईल तसं मायक्रोफोनवर आपण पाहतोय या समालोचन क्षेत्रात ज्यांनी मात्र 22 वर्ष खर्च केलेत असे मात्र दिग्गज गोड गळ्याचे धनी आणि एक नटसम्राट म्हणून त्यांना मी पाहतोय. अर्थातच दीपक सर संख्या आपल्यासोबत जॉईन होतील. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कृष्ट. प्रथम आपण टॉस कडे आदरणीय सन्मानी विभूती सरांचे शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. एका बाजूला तारापूर 11 तर एका बाजूला रिफा 11 तारापूर. जिशान मनवाला तर एका बाजूला चांद कॉलोळीकर यांचा कॉल असेल. कॉइन स्पिन करायचं सर आपण हेडचा कॉल केला गेलाय आणि यावेळेस टॉस विन होतोय तो म्हणजेच तारापूर 11. तर तारापूर 11 संघ टॉस झाला. प्रथम आपण टी शर्ट देऊया, त्यानंतर आपण बाईट घेणार आहोत. तर टी शर्ट द्या विभूती सर. आपण टी शर्ट द्यायचं यांना. हे टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केले गेले तर शिल्पा ट्रान्सपोर्ट सरकारी इलेव्हनच्या माध्यमातून संदीपजी घरत माजी सरपंच बेटेगाव ग्रामपंचायत तसंच सदस्य ग्रामपंचायत सदस्य बेटेगाव. त्यानंतर आपण देणार आहोत हा टी शर्ट आदिजी राऊत सरांचे शुभ हस्ते रिफा 11 तारापूर संघाला. महावैष्णोदेवी एंटरप्राइजेस रियांश सिनेमॅक्स सौजन्य मितेजी पाटील साहेबांकडून तर खूप खूप धन्यवाद. ज्यांना टी शर्ट प्रोव्हाइड केले खूप खूप धन्यवाद सर. आपण विराजमान व्हा. धन्यवाद सर. धन्यवाद. जिशान कांग्रेचुलेशन फर्स्ट आपने टॉस जीता है और क्या कहना चाहेंगे. तारापुर और तारापुर का ये मैच है, इतना मजा आएगा पब्लिक को देखने के लिए, आपको खेलने के लिए. तारापुर वर्सेस तारापुर जब भी होता है तो एक अच्छी राइवरी होती है, तो पब्लिक को देखने भी उतना ही मजा आएगा और उससे ज़्यादा हमें खेलने में मजा आएगा. आज तारापुर गांव के सभी की निगाहें टीवी पर होगी, लाइव मैच देखने या फिर पब्लिक यहाँ पर आई आपका सपोर्ट करने के लिए. हाँ, आज पाटिल नेटवर्क की वॉचिंग हाई जाएगी. और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहेंगे आप. टूर्नामेंट तो अभी जितनी तारीफ कीजिए उतनी कमी है. एक नंबर ही टूर्नामेंट होता है और सबकी इच्छा भी होती है. अभी फर्स्ट टूर्नामेंट हमने ही मारा था, ये इंशाल्लाह ट्राई करें कि ये भी हम ही मारे. एक खास आखिरी सवाल होगा. सोहेल आपके खिलाफ खेल रहा है, वो खिलाड़ी आपके टीम में खेलता था, साकिर और सोहेल की जोड़ी थी, तो सोहेल के बारे में क्या कहना चाहेंगे आप. अभी हम सब ने उसको यही दुआ दी, तू जहाँ भी जाए अच्छा ही खेले और अपना बेस्ट दे बस. तो बेस्ट लोग ज्यादा वक्त नहीं लेंगे. चांद टॉस आपने गवाया, पहले बल्लेबाजी करना है. साकिर जैसा बल्लेबाज है, कितने रन बनाना चाहेंगे आप पहले 5 ओवर में. 40 से 45. ओके, ज्यादा वक्त नहीं है, चलेंगे. बेस्ट ऑफ लक. जिस सामना सुरू होईल आपल्याला जोडले जातील दीपक संकेत सर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. इथे मात्र आणखीन मान्यवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय प्रतीक गरत, तसं नंतर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत जस्मिन गरत आणि प्रख्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 3 मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना या मान्यवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जस्मिन गरतचा जर विचार केला जिल्हा युवा अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर प्रतीक पाटील आपण पाहतोय जे माजी तालुका अधिकारी आहेत आणि त्यानंतर पाहिलं तर प्रयाग शेट्टी हे सहसचिव आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी उपस्थित होताना. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या महाकाल चषकामध्ये. चला, त्याच्या सुंदर चौका तुम्हाला बघायला मिळतो. कीर्तीच्या बॅटीतून विजयासाठी धावा करायच्या. 43 आपण बघत आहात महाकाल चषक 2023-45 अतिशय लक्षणीय सामना बघायला मिळतोय. मित्रांनो, ही जी तुम्ही LED बघत असाल त्या LEDचा इतिहास सांगतो. ह्या LEDचं पहिलं चित्रीकरण तुम्हाला पाहायला मिळालं उर्विडी जे तुम्ही साक्षी होतात PDPच्या मैदानावर.
मी 7 वर्षापूर्वी अर्जुन तेंडुलकर, शिवम दुबे हा भारतीय खेळाडू पण पाहिला. यांच्या वेळेस आपण लिलावती क्रिकेटच्या माध्यमातून ही LED पाहिली आणि तिचं पहिलं क्रियादर्शन तिथे केलं, तिचं उद्घाटन त्या मैदानावर झालं गेलं. असं असंख्य इतिहास या स्पर्धेच्या लाभलेल्या गोष्टी मला बघायला पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो. नावात त्याला फलंद असतो म्हणजे निश्चितच कीर्तीच्या घरात. हा चेंडू खाली राहिला. खऱ्या भाषेमध्ये देलवाडी संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. देलवाडी संघ कर्णधार आपण लगेचच यायचा आहे. सरपटी चेंडू ह्याला आपण म्हणतोय आपल्या क्रिकेटच्या भाषेमध्ये बघायला पाहिलं तर एक नामवंत क्रिकेटपटूचा भरणा, एक ब्रँड टुर्नामेंट. ज्या पद्धतीने आपण एखादा शेल्डी घेतो, रेमंड, सियाराम अशा पद्धतीचं पोलो, डनहिल हे कपड्याचे मांडत, तसं ब्रँड टुर्नामेंट ही तुम्हाला ह्या क्रीडा विश्वातली पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आतेजी राऊत तुमची टुर्नामेंट बघायला मिळते. स्वर्गीय आनंदी चषक आपण बघतोय, दोस्ती चषक आपण पाहिलं, नुकतंच आपण पाहिलं तुम्ही एक मोठं चषक. तशा एक ब्रँड टुर्नामेंट ही तुम्हाला महाकाय पंचायत बघायला मिळते. बाकी टॅप करायला चेंडू जातो, करत एक धाव बघायला मिळते. थोडीसं फ्लंबिंग होते. आई रागावलंय, बाबा बघतात की काय, ताई मारेल की काय, ह्या भीतीने चेंडूकडे लक्ष टाकतात आणि बघता बघता धावसंख्या होती 5 धावा. काय क्लास दर्जा इथे दिला गेला आहे. प्रत्येक जण सकाळी उठतो आणि आई मला लवकर जाते, कामावर जाताना 7 ते 7 ची ड्युटी, 7 ते 5 करतात, 2 तास लेट देतात, पण पुन्हा घरामध्ये न जाता संघर्ष बघायला भेटत त्या ठिणगीचा. चला देलवाडी संघ कर्णधार लगेचच यायचा आहे. देलवाडी संघ चला पुण्याच्या गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. रेहान आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना यायला राईट मोर विकेट. क्लास कॉवर ड्राईव्ह बघायला मिळतोय. बघा हे बँजो ऐकल्यानंतर मला 22 वर्षाची गोष्ट ऐकते. एक बँजो पथक होतं या पंचायत गावातलाच, काय गाजवलं त्या बँजो पथकने. बुऱ्या ठापडोर वाजवायचा आणि प्रत्येकाची लग्न त्यांनी गाजवलं. तसं बँजो पथक तुमच्या गावातला होता. चेक इथे आपण पाहतोय हिंदू जनजागृती संस्थाचे संस्थापक आपण इथे उपस्थित झालेत. श्री रविकुमार सिंह यांच्याकडून आपण जे टी-शर्ट्स आहेत ते इथे एक संघाला वाटप करणार आहोत. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना एक चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते बिरवाडी संघाकडनं. टॅप शॉट खेळलाय. काय क्लास सेक्शन बघायला मिळतोय. असं म्हटलं जाते ना, जब तक सीने में जान है तब तक भारत देश की हम लोग सेवा करना. ही भारतीय सैनिकांची तुम्हाला भूमी बघायला मिळते. शेवटपर्यंत लढणारा भारतीय सैनिक हा पाहायला मिळतो. अशा पद्धतीचं क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळते. ते म्हणजे निश्चितच पॅराडाईज संघाकडनं. अझान नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या शरणार्थामुळे दोन्ही पायावर जोर दिला, हवेमध्ये उडला गेला आणि बघता बघता खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं बघायला मिळते. चला 12व्या 10व्या खेळाडू बागू नका, बाकीचं फक्त आमचे अंपायर तिकडे बघतील आणि तो डिसिजन घेतील. आम्ही समालोचक देखील तिथे बघत नाहीये, कारण त्यांचं काम ते करायला बघतील. अतिशय सुंदर आयोजन, देखणं आयोजन तुम्हाला बघायला मिळते. एखाद्या गोष्टीची वास्तू जशी केली जाते तशा पद्धतीची एक मोठी ब्रँड स्पर्धा इथे पंचायत भरली जाते. आतापर्यंत फक्त नाव वाचलं, पण शरणार्थात इथे बघतो डोळ्याच्या पाळणं फिटणार फिटते तोच मोठं काम इथे पाहायला मिळते. उत्कृष्ट रजनी, उत्कृष्ट लाईट व्यवस्था, चांगली विकेट, प्रेक्षकांची पुरवणी. जणू काय असं वाटते आषाढी एकादशीची वारकरीची संपूर्ण दिंड्या इकडे येतात. तशा पद्धतीच्या दिंड्या क्रिकेटप्रेमी इथे पाहायला मिळतात. हे स्वरूप इथे बघायला मिळते. काय प्रेक्षक बघायला मिळतात. अजून तर सुरुवात आहे, येणाऱ्या मध्यरात्रीपर्यंत जे फायनल बघायला मिळते तेव्हा प्रेक्षक बघायला ते अशा पद्धतीने प्रेक्षक बघायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे वारुळामध्ये मुंग्या चिकटून असतात तशा पद्धतीने इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू घेतलाय, बघू आमचे पंच निरीक्षण करतात आणि पंच जागेवर येतील. विजयासाठी धावसंख्याकडे 43 आणि आता विचार जर केला तुम्ही फरक धावसंख्या येते 9. चला आमचे पंच जागेवर जातील, डिसिजन देतील आणि ह्यानंतर मग तुम्हाला मी स्कोर सांगतो. आतापर्यंत धावसंख्या फरकावं लागले ती 9. अतिश ओके नाही. चला ते एकच धाव बघायला मिळते. धावसंख्या 10 धावा. खूप चांगलं ऑर्गनायझेशन तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे, पंचाला रिव्ह्यू आहेत आणि अशा पद्धतीचं एक ब्रँड टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. 2023 महाकाल रिच टू रिच मनी. मी म्हटलं रिच टू रिच मनी काय आहे, एक्सप्लोर केलं गेलं.
जिथे आपण शिवगंधर्व परिवारची मोठी कबड्डी स्पर्धा मॅटवर पाहिली तेव्हा त्यांच्या आमच्या जैन साहेबांनी सांगितलं की व्हॉट इज द रिच टू रिच मनी, काय असायला पाहिजे, पैशाने पैसा कसा कमवायचा हे बघायला मिळते. पण पुन्हा एकदा 2000ची नोट बंद होते. 2000च्या नोटा असतील तर कृपया आपण बँकेत जमा करा आणि 5 पैशाच्या नोटा आणून आपल्या भगिनींना द्या. कारण पूर्वीच्या नोटबंदीच्या काळामध्ये सर्वात जास्त नोटा कुठे सापडल्या, साडीच्या घडीत सापडल्या म्हणे. पुन्हा या सगळ्याला शेवटचा चेंडू 10 धावा फरकावर लागला. चेतना ठाकूर मॅडम यांचं स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळते. या मॅडम आपण मुख्य मंचावर या ठिकाणी विराजमान व्हा. क्लास टॅप बघायला मिळतो. डीजे जसं आपण पाहत आहेत मुख्य मंचावर चेतना पाटील मॅडम यांचं आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण लगेच टी शर्ट वाटप या ठिकाणी करणार आहोत एक संघाला. जनजागृत हिंदू जनजागृत संस्था इथे मात्र आपण पाहत आहेत राष्ट्रीय अध्यक्ष श्री रविकुमार सिंह यांना मी विनंती करतो या आपण सर आपल्या शुभ हस्ते या टीमला एक टी शर्ट्स आपण नक्कीच देणार आहोत. इथे मात्र आपण पाहतोय हिंदू जनजागृती संस्था पालघर जिल्हा महाराष्ट्र यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय हा टी शर्ट्स. इथे मी विनंती करेन या ठिकाणी तुलसी चिपा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून देखील टी शर्ट्स आपण देणार आहोत. राष्ट्रीय संघटन मंत्री आपल्याला पाहायला मिळते तुलसी सिपा मॅडम. संगीता जयस्वाल मॅडम आपल्याला पाहायला मिळतील. या संगीता जयस्वाल मॅडम टी शर्ट्स या ठिकाणी दिले जात आहेत. तदनंतर पाहिलं तर राष्ट्रीय महामंत्री प्रवीण व्यास सर या आपण आपल्यात देखील शुभ हस्ते टी शर्ट्स आपण वाटप करणार आहोत. यस आपण बताईत राजेंद्र छिपाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर नेटवर्क एडिटिंग म्हणून आपण त्यांना पाहिलं जात आहे. जर पाहिलं तर या संस्थेमध्ये आहेत. आजूबाजूची बॅट बघायला मिळते. क्लास महेंद्र तेली देखील विनंती असेल या महेंद्र तेली सर. आणि अजित गुप्ता सरांना मी विनंती करतो या अजित गुप्ता सर आपल्या हस्ते देखील टी शर्ट्स वाटप या ठिकाणी संघाला केलं जात आहे. तर जोरदार टाळ्यांचं सर्व मान्यवरांसाठी. इथे मात्र आपण पाहतोय मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स सगळं बघता दुसऱ्या षटक सुरू आणि फलका धावसंख्या झाली 20 आणि 21 धावा झालं. 21 आणि विजयासाठी करायचे 43. पुण्याच्या षटकाला पुढचा चेंडू हा इथे पॅरोस पाहायला मिळतो. डिक्लेअर झालं धावसंख्या 1 ने वाढली जाते आणि बघता बघता धावसंख्या 22 धाव फलकावर लागल्यात. विजयासाठी करते आपण सामना बघतो पॅराडाईज आणि साई एकता बिरवाडी. निश्चितच उर्वी डीजे पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. टॅप केलाय पण तो जातो डिक्लेअर झोन मध्ये. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. बघता बघता 23 धावा फलकावर लागल्या जातात. या षटकातला शेवटचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. अतिशय रुबाबदार टुर्नामेंट बघायला मिळते. काय प्रेक्षक पाहायला मिळतात. हो जिथे जिथे बघाल प्रत्येक चोहू बाजूने प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात. इथे बाकी चांगल्यापणे ग्राउंड्स करायचा होता. चेंडू लागल्यानंतर सरळ जातो स्क्वेअर लेगच्या रिजनला. जब्बीर फील्ड करेपर्यंत 1 धाव फलकावर लागली जाते. बघता बघता धावसंख्या होती ती 2 डझन म्हणजे 24 धावा या फलकावर लागल्या जातात. रिच टू रिच मनी अशा पद्धतीने ही स्पर्धा बघायला मिळते. असंख्य मान्यवरांची इथे बाकी तुम्हाला आता बाकी तुम्हाला धावसंख्या मिळते 18 चेंडू आणि 19 धावा. यस डीजे एक घ्या सगळी ब्रेक मध्ये.
चला विशाल आंग्रे नावाचा गोलंदाज तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. आपण बघत आहात पहिली फलंदाजी केली पॅरेडाईज संघाने 42 धावा काढल्यात. 5 षटकाचा पहिला क्वार्टर फायनल सामना आजच्या दिवसाला आपण बघतोय. अतिशय रुबाबदार आणि अतिशय देखणं आयोजन इथे तुम्हाला पाहायला मिळतंय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय काय पाहायचं आहे. 9 बॉल +1 म्हणजे 2 धावा फरकावर लागल्या जातात. खूप चांगलं पोझिशन मध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतं. साई एकता बिरवाडी तुम्हाला बाहेर बघायला मिळते. निश्चितच आमचा बघायला मिळतोय. उर्वी डीजे साई एकता उर्वी डीजे असा संघ तुम्हाला बघायला मिळतो. उर्वी डीजे पुरस्कृत उर्वीचा जर विचार केला तर असंख्य ठिकाणी पुरस्कृत करणारा मोठा कॅरी पॅकर संघाला पुरस्कृत करणं आपल्याला बघायला मिळतोय. आणि खरोखरच आज जर तुम्ही पाहिला तर ही फक्त सुरुवात आहे. रात्र तुम्ही बघाल तर प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक मोठी रुबाबदार स्पर्धा या पालघर तालुक्यातील नव्हे पालघर जिल्ह्यातली अंडरआर्मची एका गावाने भरलेली स्पर्धा तुम्ही बघायला असाल ते हा स्पर्धेचा नंबर 1 सुपर डुपर ज्याला म्हटलं जाते संतोष तशी ही स्पर्धा इकडे पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या हाताला पुढे इथे बाकी 9 बॉल पुन्हा टाकला जातोय. मनावर दबाव असला की माणूस नक्कीच एक मिनिट सामना थांबवायचं प्लीज. पंच सामना थांबवायचं विनंतीशील. आपल्यामध्ये पाहायला भेटतील रिस्टुमनी चे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय रोशनजी जैन यांचा थोड्या क्षणामध्ये आगमन होणार आहे. तर विनंतीशील थोडं आपण सामन्याला थांबवायचं. त्यानंतर आतिषबाजी केली जाते त्याच्यामध्ये त्याचं आगमन होईल. काय पाहायला गेलं तर एक सुरेख व्यक्तिमत्व सुरेख मनमिळावू माणूस त्यांचं आगमन थोड्या क्षणामध्ये होतोय. ते म्हणजे आदरणीय सन्माननीय हॅलो चिक नक्कीच पाहायला भेटेल. चला पंच एक मिनिट नक्कीच आयोजकाचा कॉल आहे. नक्कीच थोड्या क्षणामध्ये पाहायला भेटेल आपल्याकडे आगमन होते. विनंतीशील प्रेक्षकांनी जागा द्यायचे. आपण पाहतोय रिस्टुमनी चे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय रोशनजी जैन यांचं आगमन होतंय. त्यांच्याबद्दल सांगितलं तर खूप सुरेख व्यक्तिमत्व चांगला सपोर्ट आपण पाहतोय. शेअर मार्केटमध्ये एक वेगळी जागा ज्याने बनवली आहे. आतिषबाजी नक्कीच केली जाईल. नक्कीच त्यांचं आगमन झालंय. आपण यांच्याबद्दल सांगितलं तर नक्कीच 2 शब्द मी सांगू इच्छितो. रोशनजी जैन पाहायला जयेश चव्हाण पाहायला भेटत. त्यांचं सुद्धा आपण याच्याबद्दल सांगितलं तर 2 शब्द कमी पडतील. ते म्हणजे मीठे शब्द और अच्छा व्यवहार हे इंसान को बादशाह बना देता है. केवल पैसों से आदमी धनवान नहीं होता. असली धनवान वो है जिसके पास अच्छी सोच अच्छा व्यवहार मधुर विचार और बहुत सारे अच्छे मित्र होते. असा व्यक्तिमत्व पाहायला भेटतोय. मिस्टर रोशन जैन सर यांचं आगमन झालंय. नक्कीच आपण पाहिला फटाक्यांची आतिषबाजी. तर नक्कीच सामन्याला सुरुवात करा. थोडंसं नक्कीच पाहुण्यांचं आगमन झालं पण सामना थांबवला होता. तर वळूया आपण परत एकदा आमच्या मुख्य हॉस्पिटल रोशनजी जैन यांचं आगमन झालं. वेलकम सर. हार्दिक स्वागत. रिस्टुमनी प्रेझेन्स आपण पाहतोय महाकाळ चषक 2023 वन मॅन शो पंचाळी आयोजित. आपण लगेच वळूया सन्मानाकडे. लगेच सन्मान करून घेऊया. रोशनजी जैन साहेबांचा हा सन्मान असेल. बाबाभाई यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. या बाबाभाई एक छोटासा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर एक मोठी व्यक्ती पाहायला भेटतात. त्याचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर असेल. रोशनजी जैन सर सामना सुरू करायचा आहे प्लीज. तर हा सन्मान आहे
रोशनजी जैन साहेबांनी शेअर मार्केट नक्कीच आकाशाची भरारी आणली आहे आणि प्रत्येक जण संधी देत आहेत. रोशनजी जैन साहेब यांचा सन्मान मानाचा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन केला जाईल. म्हणजेच वन मॅन शो 45 आधारस्तंभ बाबा भाई यांच्या शुभ हस्ते. तर खूप खूप धन्यवाद सर, आपण बहुमूल्य वेळ काढून इकडे उपस्थित राहिला. तर नक्कीच वडे सामन्याकडे जो रंगतदार सामना आपल्याला जोडले जातील दीपक संके सर. चला तिथे चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. इथे खरोखरच साई एकता बेडवाडी उर्वी 11 या संघाने खूप चांगली बघायला मिळते. साई एकता बेड उर्वी काय सुरुवात केलाय, धावसंख्या झाल्या ते फक्त बघायला मिळते म्हणजे एकंदरीत 28. आता बाकी हव्यात 18 चेंडू आणि 15 धावा. 18 चेंडू आणि 15 धावा. काय क्लास दर्जेदार फलंदाजी इथे बघायला मिळते. दोन्ही ओपनर फलंदाज एका साईडला विचार केला कीर्तेज आणि एका साईडला विचार केला सार्थक. इथे पुन्हा डिक्लेअर झाला चेंडू जातो. धावसंख्या 1 नंबर धावसंख्या होती 24 धावा या फलकावर लागला. 29 झाल्यात, माफ करा. धावसंख्या विजयासाठी करे 43. अतिशय देखना आयोजन रिच टू रिच मनी. जैन साहब आप आए हैं बिल्कुल भगवान की तरह आपको लोग पूजन करते कि पैसा ही तो भगवान है. माँ बाप तो जन्म देते हैं, पिताजी नाम देता है, मगर आने वाले दिन में पहचान अपने को समाज देता है और समाज के बाद हम जब महाराष्ट्रीयन बनते हैं और महाराष्ट्रीयन बाद हिंदुस्तानी बनते हैं तो आपके लोग काबिल तारीफ करते हैं. और इस तरह से बिल्कुल आप पार की मोहब्बत की खातिर हो चुके हैं. जैसे कहते हैं ना कि खुशबू कहाँ से आती है, तो जहाँ मराठीमध्ये सुगंध दरवळला पाहिजे असं बघायला मिळतं. तुम्हाला विचार निश्चितच पंचायतचं मोठं व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला पाहायला गेलं आहे आणि ते खऱ्या अर्थाने पंचायतच्या घरामध्ये तुम्हाला पुजलं जात आहे. घराच्या देवळात तुम्हाला बसवलं आहे आणि हे मोठं प्रेम तुम्हाला पंचायतकडे दाखवून दिलं आहे. आता फरकावर विचार केला धावसंख्या होती ती 30. अजून 13 धावांची आवश्यकता. इथे बघा चेंडू टटवला आहे, तो डायरेक्ट पाहायला मिळतोय का, पण अतिशय सुंदर रनिंग बिटून इकडे बघायला मिळते आणि गडी बाद होते. इथे पहिला झटका जातोय. बघूया रिव्ह्यू घेतलाय, बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला इकडचं डिसिजन तुम्हाला त्याच्या स्क्रीनवर बघायला मिळेल. डिसिजन काय होतं स्क्रीनवर पाहायला मिळेल. अतिशय मोठं देखणं रुबाबदार ऑर्गनायझेशन बघायला मिळते. पंचायतची चर्चा जी होते चर्चापेक्षा आपण म्हटलं जाते ना 32 कॅरेटचं सोना कसं चमकतो तशी ही टुर्नामेंट या भागामध्ये चमकताना पाहायला मिळते. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक रसिक मायपेक्षाच्या पेक्षामध्ये नाव असतं आणि आठवण असते या सामना कसा कधी होणार याची विचार करतायत. नक्कीच आपण पाहतो एक मुख्य सन्मान आमचे मुख्य व्यासपीठावर शाही सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय आतिशजी राऊत यांचा सन्मान केला जाईल. सौरभ भोईर यांची शुभ हस्ते. आतिश दादा या, आतिश दादा प्लीज आपला सन्मान असेल मुख्य व्यासपीठावर. सौरभजी भोईर यांची शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. तर नक्कीच धर्मवीर चषकाचे आयोजक आपण पाहतो एक सुरेख व्यक्तिमत्व आणि ज्या स्पर्धेमध्ये पाहायला गेला जी स्पर्धा आपण भरवतोय त्या स्पर्धेच्या माध्यमातून कॅश प्राइज येते. त्या कॅश प्राइजनी 250 कुटुंबांना धान वाटप करणारा एक असा व्यक्तिमत्व आतिशजी राऊत आपल्याला पाहायला भेटत आहेत. नक्कीच जसवीन दादा घर आहे त्यांचा सुद्धा सन्मान असेल. जसवीन दादा वेलकम. आपण पालघरहून इकडून आले तर नक्कीच आपलं वेलकम असेल. जसवीन दादा या, मी विनंती करेल भवतेश दादा पाटील, भवतेश दादा या आपल्या शुभ हस्ते आपण. भवतेश सर या, माजी सरपंच पंचाली ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देणार आहोत. नक्कीच हा सन्मान आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. तदनंतर एक नक्कीच प्रकाश शेट्टी सर आइए. प्रकाश शेट्टी सर वडक्कम सर आइए. आपण पाहतोय प्रकाश शेट्टी सर. शेट्टी सर आइए, आपका एक छोटा सन्मान हम देख रहे हैं इस वक्त हमारे मुख्य मंच पर. आगतम स्वागतम. अगर हम साउथ लैंग्वेज में गए तो वेलकम सर. आपका जो बहुत यहाँ पर बहुत बहुत स्वागत होगा हमारे मुख्य मंच पर. आपका बेहतरीन वक्त निकाल कर इसलिए बहुत बहुत शुक्रिया. प्रतीक दादा घरत आपण सुद्धा या. प्रतीक दादा घरत आपला सुद्धा एक छोटा सन्मान विनंती करेल सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. सामना रंगतदार आहे परंतु पाहुण्याचा सन्मान करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स दीपक संके सर. चला आता बघूया फरका धावसंख्या लागल्यात त्या 30. इथे बाकी हलक्यामध्ये खेळून काढला स्कोअरिंगच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढून जाते. धावसंख्या 31. एक गडी जो बाद झाला तो धावबाच्या रूपात एक मोठी मॅच आजच्या दिवशी तुम्हाला बघायला मिळते. साई एकता बिरवाडी उर्वी
असं आपण संघ बघायला मिळतो. आणि एका साईडला विकेट पॅराडाईज खूप कमी धावा झाल्या, जब्बीर बाद झालं, धावसंख्या निघाला नाही, त्याचा परिणाम बघायला मिळतो. इथे बाकी पॅरल स्वीप करण्याचा प्रयत्न होतो. इथे थ्रो खराब येतोय, मारणारचा ताण बघितला तर कशा पद्धतीने होतंय. चांगला क्षेत्रक्षण करणाऱ्या खेळाडूकडे देखील चुका होत आहेत. आणि इथे बघता बघता धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पोहोचते ती 32 धावा. अजून 11 धावाची आवश्यकता. यानंतर बाकी तुम्ही बघणार आहात एखादा तारापूरचा सामना, एका साईडला दम बिर्याणी, एका साईडला इंडियन बिर्याणी, असा आस्वाद तुम्हाला बघायला मिळेल. कारण तारापूरचा मोहल्ल्यात दोन्ही संघ बघायला मिळेल. घरातल्या मोहल्ल्यामध्ये लाईट ट्यूब सर्व बंद केल्या जाते आणि फक्त यूट्यूबच्या माध्यमातून तारापूरच्या या गावामध्ये ती स्पर्धा बघितली जाते. शेवटचा चेंडू इथे बाकी चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो, खाली खाली चौकार बघायला मिळतो की त्याच घरात या ब्रँड नावाकडनं. ओके, स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आयोजकाचा कॉल आहे तर ओके, सौ चेतना ठाकूर यायचा प्लीज. आपला सन्मान आपण नैना मात्रे जे पंचायत ग्रामपंचायत सध्या त्यांची शुभस्थापन करणार द्या. ताई आपला एक सन्मान असेल. आपण पाहतोय ना की सर दीपक संके सर, आपण या सन्मानामध्ये काय सांगतील? महिलांची ताकद आपल्याला या मंचावर पाहायला भेटते, काय सांगतील आपण? कारण भारतीय आपण संस्कृती बघतात की आपण लेडीज फर्स्ट म्हणतोय. आणि मी तुम्हाला कालच म्हटलं ना, महिला नसते ते राजा आपल्याला दिसते नाही, राजे नसते प्रजा दिसते. म्हणजे खऱ्या अर्थाने राजाच्या राजा पलीकडच्या महाराजा बघायला मिळतात. आणि कालच तुम्हाला सांगितलं की अनुप जलोटाचा एक प्रोग्राम होता, त्या प्रोग्राममध्ये सांगितलं की हम घर के बाहर तो राजे रहते, मग घर के अंदरचे जो शेरनी बैठे ना वो महाराज रहते. म्हणजे खऱ्या अर्थाने देवताची शक्ती, इंद्राची ताकद आणि प्रकाशची सूर्याची माळा या कोणाकडे असतात? त्या आमच्या सर्व बहिणी आणि ताई साहेबाकडे असतात. कारण दुःखाचा साठा जरी असला ना तरी जपतात आणि कमी पगारातून देखील मुलाचे लागले थाटामाटात करतात. आणि अशा पद्धतीचा या महिलांना जेवढं नतमस्तक व्हावं थोडं पगायला मिळते. आणि आता फरक धावसंख्या लागल्या त्या 36 धावाची आवश्यकता. आज बाकी कीर्तेश बहरला. गुलमोहराचं झाड तुम्ही जर पाहिलात ना तर घराघरामध्ये बघायला मिळत. 11 चेंडू आणि 22 धावा. आज का की कीर्तेश खेळतोय. अप्रतिम फलंदाजी कीर्तेशकडनं पाहायला मिळते. क्लास टॅप बघितले, चांगला आकारात एक ऑन ड्राईव्ह बघितला, चांगला ऑफ ड्राईव्ह बघितला, चांगला कव्हर ड्राईव्ह बघितला आणि 11 चेंडू 22 धावा काढताना बघितलाय. कुठेतरी जब्बीर बाद झाला आणि धावा होत नाहीये. तर पॅराडाईज संघाने जब्बीर व्यतिरिक्त फलंदाज शोधायला पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून पॅराडाईज संघाला एक सांगितले की जब्बीर नंतर देखील तुमच्याकडे फलंदाजीची लॉबी तयार व्हायला पाहिजे. कारण ज्या जब्बीरने तुम्हाला असंख्य स्पर्धा जिंकून दिल्यात, असा आता जर एकंदरीत तुम्ही विचार केला ज्या पंचायतच्या संघाचा एक देखील स्पर्धा अशी नाही की पंचायत संघ जिंकलेला नाहीये. जिथे जिथे जाल त्या त्या मैदानावरती विजयश्रेय प्राप्त या पंचायत संघाने केला. तर जब्बीर नंतर कोण हा विचार प्रत्येक प्रेक्षक करतात. तर आता कुठेतरी हे तुम्हाला बाकी पॅराडाईज संघाला शोधावं लागेल. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू गेंडू होतो. क्लास ड्राईव्ह बघायला मिळतोय. डॉन पिक्चरचं प्राण कलाकृती असताना अरे दिवाना मुझे पहचान हो त्या गाण्याचं काय काज बघायला मिळतोय. टॅप शॉट बघायला मिळतोय. आणि इथे बघता साई एकता बिरवाडी उर्वी इलेवर. खूप चांगले फरक. धन्यवाद सर, धन्यवाद. नक्कीच एक मिनिट सर, थोड्या क्षणामध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार. तर सन्मान चिन्ह सुद्धा देणार होतो. संघ पराभूत झालाय. आम्हाला सन्मान चिन्ह जे पुरस्कृत केले गेले कैलासवासी जयराम जयदास श्रावण भोर यांच्या स्मरणार्थ कुमार परेश जयवंत मात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर सन्मान चिन्ह. तसंच पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आहे ते आम्हाला सन्मान दिले गेले, ते आम्हाला पुरस्कृत केले गेले. श्री अमय पिंपळे ग्रामपंचायत सदस्य कोलोड यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले. चला